नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तर मित्रांनो, आता दिवस उगून आलेला आहे आणि मी आलेलो रानात इकडं. काय थोडं म्हणलं सकाळ सकाळ दारी धरावं, कारण आता ऊन बी लय वाढलंय आणि दुपारनं काही लय उंच टाकतं, त्याच्यामुळे म्हणलं सकाळ सकाळ दारी धरावं. त्याच्यामुळं आलोय रानात इकडं. आता मोटर चालू करून आलोय विहिरीवर जाऊन. आणि इथं आपली केळी बघा, इथं केळीचं मोठं बेटाड आलेलं आहे आणि इथं 2 केळी कापून टाकलेले आहेत दादानी. तुम्ही बघा, असे केळी कापलेले आहेत आणि त्याचं हे 2 घड असं मोठं. ते एक केळी बी पिकलेले आहेत 2-3. हो का, हे अशा केळी आता ही 2-3 दिवस असं ठेवायच्या आणि पुन्हा न्यायच्यात घरी. मग हे अशा केळीत आपल्याला खायला पुरतं इथं. चला आता पाणी आले का बघू जाऊन. सकाळ सकाळचं वातावरण आहे मित्रांनो, आता मस्तपैकी फ्रेश वाटतंय. आणि सकाळ सकाळ दारी धरायला पण जरा एवढं वेळ गेल्यासारखं वाटत नाही. मस्तपैकी आता पाणी बी आलेलं आहे, आपली झाली मोटर चालू. आणि बघा मोहर कसा लागलाय मस्तपैकी. सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज आहे. आपल्या कांद्यावर गेल्या वेळेस 2-4 सारं राहिलेले भिजवायचं, ते भिजवायचे. आणि गिनी गवत बरेच दिवस झालं भिजवलेलं, त्याच्यावर पण पाणी घ्यायचंय आता. तर चला आता काढू भिजवून सकाळ सकाळ. आता सगळं ओके मध्ये होईल म्हणजे. तर मित्रांनो, आता सकाळच्या जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि मी निघालोय आता डिझेल आणाय. इथं केंड गाडीला. आता आपल्याला करमाळ्याहून डिझेल आणायची. आणि तर मित्रांनो, आता गुरांचा टाइम झालेला आहे. आता जवळजवळ 5 वाजलेले आहेत. आलोय आता इकडं गुरांकडं. आणि हे बघा आता कालवडीन कसं मुंडका अडकिवलं इथं. काय ह्यांचं कळानाच आहे, नुसती कावलेवणी करते. आता काय इथं खायला होतं का, पण गुतीवलंय मुंडकं. कोणी नसलेलं अवघड आहे गुराढोरांचं हे, त्यामुळे ह्यांना जडून राहावं लागतं एक माणसाला. चला आता हिचं काढतो मुंडकं आणि कुटी टाकून घेतो ह्यांना. आता काय म्हणते, आता 5:30 वाजल्यात. शेरडा सोडल्यात तिकडं. तू शेरडा पैसे थांबणार आहे का? नाही, मला इथं भिजवायचं आहे ना. आता खाली भुईमूग पेरायचं आहे तिकडं थोडा. कुठं भिजवायचं? ही कांदा नाहीत का भिजवायचे? नाही आता पुन्हा मग इथं राहिलंय 4-5 सारं राहिलं नाही तू इकडं. आता ही झालंय हे जे आंब्याच्या नेटोब्यातलं, पण हे पलीकडलं राहिलं ना 2 सार. हो, ही सरळ दिसते की ही लाईन. हे आंब्याच्या इकडं झालेलं आहे, इकडलं वरलं राहिले इकडलं. थांब मग शेरडांपाशी. त्याचा कांदा भरला बी न्यायला काय म्हणू काकाचा झटका झाला का त्याचा. मग आपला कवा नेतोय काय नाही पारे. आता नेमकी उगा लांब येऊ त्याने नाही काय व्हायना. व्यापाऱ्याला मित्रांनो 3 दिवस झाले कांदा दिलेला आणि नाही राहिलेले चांगल्या मालाची ट्रक आहे म्हणला आणि चांगला माल न्यायला
आणि चिंगळीन फकडती रानातच ठेवली तशीच. जवळजवळ 40 गुण आहेत ते. आता जे ते ज्याचं त्याचंच बघत आहे. बघा की आता चांगला माल उचलला आणि चिंगळी फकड ठेवली. काय व्यापारी काय तर. मित्रांनो, भुईमुग पेरून झाला, दिवस मावळला, पूर्ण मावळला दिवस. आणि पाणी द्यायला पण चालू केलं आपण. आता बघा मोटर चालू झालेली मस्तपैकी. आता भिजून काढायचं ह्याला. 5 सारं केलेलं इथं. 1 2 3 5 इथं. आणि बारक्या ट्रॅक्टरने पेरला आहे आपण, कारण मोठ्या ट्रॅक्टरने आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी द्यायचं कठीण काम होऊन जातं. त्याच्यामुळं बारक्या ट्रॅक्टरचं आपलं 4-5 सारं पेरलेत. तेवढंच म्हणलं बागेला पाण्याचं तर आपलं खायापुरतं होईन. बघा मित्रांनो, संध्याकाळचं वातावरण मस्तपैकी. चंद्र आकाशात आपल्याला दिसतोय. दिवस मावळून गेला पूर्ण आता. आणि आपलं चालू आहे इकडं भरणं. दिसतंय का नाही तुम्हाला? पाणी चालू आहे. असं मस्तपैकी रम्य वातावरण झालेलं आहे सायंकाळचं. चालू आहे आता भरणं. आणि तर पाणी चलतंय. आणि तिकडं कुणीतरी लांब पलीकडं ऊस पिटून दिलेला आहे. त्याचं बघा कसं दिसतंय. मित्रांनो, शुभ सकाळ. तिकडे चिवची चालली तयारी शाळेत जायची. बसली गाडी, चालल्यात दादा तिला घेऊन शाळेत. आज आता काल आपण भरणं केलं तर इथं, आणि काही लय वेळ मोटर चाललेली नाही. पाला फुटतोय झाडाचा. लय वेळ मोटर काही चालली नाही रात्री, आणि त्याच्यामुळे मी आता सकाळनं चालू केलेली. बघू शकता आता इथं 3 सारं झालेलं आहे. 4थ्या साऱ्यावर लावलेलं आहे मस्तपैकी. आता पाणी लय काय पाणी चालत नाही आपलं, त्याच्यामुळं करतानीच बाई मग थोडाच केलेला 4-5 सारं चालू भिजवायचं. आणि इकडं आपलं मस्तपैकी वातावरण. आता सकाळ सकाळचं 9 साडेनऊ वाजल्यात आता. मस्तपैकी आता दिवस आलेला आहे वर उगून. आणि इथं बघा आता शिवरीचं झाड आहे. ही बी मोठी शिवरीच आहे इथं बी. आणि इथनं आपली मेन तार गेलेली लाईन ह्याची लाईटची. चालू भिजवायचं आता इथं. भिजू हळूहळू आता होईन बहुतेक. एक सारा हे राहिलेला. वाढल्यामुळे पक्षी शेडमध्ये येऊन बसलेले, कारण ह्यांना सुद्धा ऊन सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल कर कर विठ्ठल विठ्ठल करून दाखव बरं. विठ्ठल विठ्ठल करून दाखव. मित्रांनो, आता ह्यांना आणलंय तुरीच्या रानात. तुरीचं रान आहे बघा सगळं आता हे. आणि थोड्या वेळ म्हणलं ह्यांना सोडावं आता तुरीत, कारण तिकडे बी कांद्याच्या रानात काय खायला नाही ह्यांना. तुरीचं जरा पाला
खात्यात आहेत म्हणजे त्यांचं जरा पोट भरतं. असं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. सरतात आहेत शेळ्या आपल्या. मस्त खात्यात तरीच्या शेतात बकरी मस्त चरतात. त्यांना खायला बराच पाला आहे, चांगला चांगला हिरवा हिरवा. शेल्क खात्यात आहेत ते बी.